कृषी ड्रोन अनुदान योजना 2026 शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख. संपूर्ण माहिती ड्रोन सबसिडी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपल्या आवडीचे युट्यूब चॅनल शिवम कृषी टेक. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या शेतीचे पद्धत पूर्णपणे बदलून टाकणार. पूर्वी आपण बैलजोडीने शेती करायचो, मग ट्रॅक्टर आले आणि आता काळ आला आहे ड्रोनचा. मजुरांची टंचाई, वेळेचा अभाव आणि फवारणी करताना होणारे आरोग्याचे नुकसान यावर एकच रामबाण उपाय म्हणजे कृषी ड्रोन. पण प्रश्न असा येतो की 10-12 लाख रुपयांचे हे ड्रोन सामान्य शेतकरी कसा घेणार? काळजी करू नका. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ड्रोन खरेदीसाठी 5 लाख रुपयापासून ते 10 लाख रुपयापर्यंत मोठे अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अर्जाच्या प्रक्रियेपासून ते थेट तुमच्या खात्यात पैसे येईपर्यंतची सर्व माहिती अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण ही माहिती तुमच्या लाखो रुपयाची बचत करू शकते. चला तर मग सुरू करूया. नंबर 1 मध्ये पाहूया, शेतीमध्ये ड्रोनची गरज का? द प्रॉब्लेम अँड सोल्युशन. शेतकरी मित्रांनो, आपण पारंपरिक पद्धतीने फवारणी करतो तेव्हा काय होते? वेळ. 1 एकर फवारणीला किमान 2 ते 3 तास लागतात. त्याच्यानंतर पाणी 100 ते 150 लिटर पाणी लागते. आरोग्य. कीटकनाशकाचा वास नाकातोंडात जातो, ज्यामुळे चक्कर येणे किंवा त्वचेचे रोग होतात. त्याच्यानंतर अचूकता. हाताने फवारणी करताना काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी औषध पडते. ड्रोनचे समाधान. ड्रोनच्या मदतीने तुम्ही अवघ्या 10 मिनिटात 1 एकर फवारणी करू शकता. यात केवळ 10 लिटर पाण्यात काम होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही शेताच्या बांधावर उभे राहून रिमोटने फवारणी करू शकता. पिकाच्या उंचीनुसार ड्रोन स्वतःला ऍडजस्ट करतो, त्यामुळे औषधाचा एक थेंबही वाया जात नाही. त्याच्यानंतर पाहूया डीबीटी ड्रोन योजना, अनुदानाचे गणित, सबसिडी ब्रेकडाऊन. आता वळूया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे. अनुदान किती मिळणार? शासनाने याचे वर्गीकरण 4 गटात केले आहे. नंबर 1, वैयक्तिक शेतकरी म्हणजेच इंडिव्हिज्युअल फार्मर्स. महिला शेतकरी, अनुसूचित जाती म्हणजे एससी, अनुसूचित जमाती म्हणजे एसटी आणि अल्प व अत्यल्प भूधारक म्हणजे 5 एकराच्या आतील यांना 50% अनुदान किंवा कमाल 5 लाख रुपये मिळतात. इतर शेतकरी जसे की 5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र असणारे यांना 40% अनुदान किंवा कमाल 4 लाख रुपये मिळतात. त्याच्यानंतर कृषी पदविका धारक यांना मोठी संधी, ऍग्री ग्रॅज्युएट्स. जर तुम्ही कृषी पदवीधर असाल म्हणजे बीएससी ऍग्री, तर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50% अनुदान किंवा 5 लाख रुपये दिले जातात. त्याच्यानंतर नंबर 3, शेतकरी गट आणि एफपीओ. शेतकरी उत्पादक कंपन्यांना 75% पर्यंत अनुदान मिळू शकते. काही विशेष अटीवर कस्टम हायरिंग सेंटर म्हणजे CHC उभारण्यासाठी हे अनुदान 10 लाख रुपयापर्यंत देखील जाते. नंबर 4, कृषी विज्ञान केंद्र KVK आणि संस्था. काही सरकारी संस्थांना 100% म्हणजेच 10 लाख रुपयाचे अनुदान मिळते. नंबर 4, कोणती ड्रोन यंत्रे पात्र आहेत? टेक्निकल स्पेसेस. मित्रांनो, बाजारात अनेक प्रकारचे ड्रोन उपलब्ध आहेत, पण अनुदानासाठी तुम्हाला काही अटी पाळाव्या लागतात. त्याच्यामध्ये पाहूया नंबर 1, ड्रोन हा DGCA म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कडून प्रमाणित टाइप सर्टिफाईड असावा. नंबर 2, तो भारतीय बनावटीचा किंवा भारतात अधिकृतरित्या विकला जाणारा असावा. नंबर 3, ड्रोन मध्ये 10 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेची टाकी असावी. नंबर 4, तुमच्याकडे ड्रोन चालवण्याचे अधिकृत रिमोट पायलट लायसन्स असणे अनिवार्य आहे. लॉटरी लागल्यानंतर तुम्ही हे ट्रेनिंग घेऊ शकता. 5वा आणि अतिशय महत्वाचं, आवश्यक कागदपत्रे, डॉक्युमेंटेशन लिस्ट. अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे स्कॅन करून ठेवा. 7/12 उतारा, त्यावर तुमच्या पिकाची नोंद असावी. 8 उतारा, तुमच्या नावावर किती जमीन आहे हे सिद्ध करण्यासाठी. त्याच्यानंतर आधार कार्ड जे तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईलशी लिंक असावी. बँक पासबुक ज्यावर तुमचा फोटो आणि IFSC कोड स्पष्ट दिसेल. जातीचा दाखला जर तुम्ही
SC किंवा ST प्रवर्गातून अर्ज करत असाल तर शिक्षण प्रमाणपत्र, जर तुम्ही कृषी पदवीधर म्हणून अर्ज करत असाल तर 6वा अर्ज करण्याची प्रक्रिया, स्टेप बाय स्टेप गाईड. चला तर मग पाहूया अर्ज कसा करायचा. नंबर 1, आपल्या जवळील CSC केंद्र किंवा मोबाईल मधील क्रोम ब्राउझर उघडा आणि mahadbt.mahara.gov.in वरचा तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. जर नवीन असाल तर न्यू रजिस्ट्रेशन करा. नंबर 3, होम पेज वर अर्ज करा या बटनावर क्लिक करा. तिथे तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण म्हणजे ऍग्रिकल्चर मेकॅनिझम नावाचा पर्याय दिसेल. त्यासमोर पर्याय निवडा, वर क्लिक करा. नंबर 5, मुख्य घटक, कृषी यंत्रे किंवा अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य निवडा. नंबर 6, तपशील, येथे पीक संरक्षण अवजारे किंवा ड्रोनचा स्वतंत्र पर्याय दिसेल, तो निवडा. नंबर 7, यंत्राचा प्रकार, ड्रोन निवडा. नंबर 8, अटी मान्य करून अर्ज सेव्ह करा आणि शेवटी अर्ज सादर करा. वर जाऊन प्राधान्यक्रम म्हणजेच प्रिफरन्स द्या आणि ₹23.60 ऑनलाईन पेमेंट करा. जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. शेवटी 7वी, लॉटरी लागल्यानंतर काय करावे. पोस्ट सिलेक्शन प्रोसेस. अनेक शेतकरी विचारतात की लॉटरी लागली म्हणजे पैसे मिळाले का, तर नाही. लॉटरी लागल्यावर तुम्हाला पूर्वसंमती म्हणजेच प्री सँक्शन पत्र मिळते. त्यानंतर तुम्हाला अधिकृत विक्रेत्याकडून ड्रोन खरेदी करावी लागतात. खरेदी केल्यावर त्यांचे बिल आणि इतर तांत्रिक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात. कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या शेतात येऊन ड्रोनची प्रत्यक्ष तपासणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करतात. त्यानंतर साधारणतः 1 ते 2 महिन्यात अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. शेवटी सखाराम राठोड यांचा विशेष सल्ला, एक्सपर्ट टिप्स. शेतकरी मित्रांनो, ड्रोन ही केवळ एक मशीन नाही तर हा एक व्यवसाय आहे. तुम्ही स्वतःच्या शेतात फवारणी करण्यासोबतच इतर शेतकऱ्यांच्या शेतात फवारणी करून दिवसाला 5 ते 10 हजार रुपये कमवू शकता. जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार तरुण असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लक्षात ठेवा, कृषी ड्रोन घेताना कंपनीची सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्सची उपलब्धता नक्की तपासा. शिवम कृषी टेकच्या माध्यमातून आम्ही नेहमीच अशा नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर मित्रांनो, ही होती महाडीबीटी ड्रोन योजनेची संपूर्ण माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला शिवम कृषी टेक मंठालोणा रोड ढोकसाळ येथे भेट देऊ शकता. भेटूया पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, जय जवान जय किसान. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.